ये है मिशन इंडिया टीवी, खबरों का पोस्टमार्टम। नमस्कार, आपण बघत आहात मिशन इंडिया टीव्ही न्यूज। मी ज्योती तोहगावकर। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर। अवैध रेती उपसा विरोधात उपोषण, तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। 8 दिवसात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाचे आश्वासन। अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकी विरोधात उपोषणाला बसलेले सचिन पांडुरंग मेश्राम यांनी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे। मारेगाव तहसील कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरू होते। नेमके प्रकरण काय? मारेगाव तालुक्यातील आपटी घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार सचिन मेश्राम यांनी प्रशासनाकडे केली होती। वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी 24 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत होता। उपोषणकर्त्यांची प्रकृती आणि मागणी लक्षात घेता मारेगावचे तहसीलदार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली। त्यांनी आश्वासन दिले की येत्या 8 दिवसाच्या आत आपटी घाटाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व तपासणी केली जाईल। या चौकशीत जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। विशेष म्हणजे ही चौकशी करताना उपोषणकर्ते सचिन मेश्राम यांनाही उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र पत्र देऊन पाचारण करण्यात येणार आहे। तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सचिन मेश्राम यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले। जर 8 दिवसात प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदारांच्या या सकारात्मक निर्णयामुळे तुर्तास हे आंदोलन मिटले असले तरी आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील 8 दिवसांच्या कारवाईकडे लागले आहे। पत्रकार सचिन मेश्राम हे उपोषणाला बसलेले आहेत, काय कारण आहे? काय सचिन पांडुरंग मेश्राम यांनी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी या कार्यालयात अर्ज सादर करून मारेगाव तालुक्यातील आपटी व इतर ठिकाणी अवैध रेती उत्खनन होत आहे, रेती घाटधारकावर कार्यवाही करावी इत्यादी बाबीच्या अनुषंगाने ते दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालय मारेगाव येथे उपोषणास बसलेले होते। मी स्वतः 24 एप्रिल 2026 रोजी उपोषण स्थळी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली। त्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतलेले नाही, परंतु आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी मी स्वतः पुन्हा उपोषण स्थळी जाऊन संबंधित उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली। चर्चा केल्याच्या नंतर चर्चेअंती असं निश्चित झालं की निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रकरणात 8 दिवसात चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल आणि चौकशीच्या वेळी स्वतः उपोषणार्थी यांना सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्यावर विनंती करण्यात येईल। सदरची बाब उपोषणकर्ते यांनी मान्य केली आणि आज रोजी आम्ही लेखी त्यांना कळवल्याच्या नंतर त्यांनी उपोषण मागे घेतलेले आहे आणि निश्चितच प्रकरणात जर कोणी दोषी आढळून आल्यास निश्चितच त्यावर कारवाई केली जाईल। तुम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहेत, काय प्रकरण होतं, काय सांगा? माझं नाव सचिन मेश्राम, मी मारेगाव वार्ता न्यूजचा संपादक आहे। दिनांक 20 एप्रिल रोजी मला आपटी घाटातील रेती तस्कर प्रदीप घागे यांनी सायंकाळच्या 10च्या सुमारास मला फोनद्वारे धमकी दिली होती। त्याचे वाचक व तू बातमी का लावली बा? मी म्हटलं मी बातमी नाही लावली, माझ्या मित्राने लावली। तू काय, तू माझ्या मित्रासोबत बोल, नाही तुला मारून टाकतो बा। मी तहसीलदार साहेबांना जसा फोन केला, तहसीलदार साहेबांनी 20 एप्रिल रोजी सायंकाळी घाट बंद करून तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला व 24 तारखेला उपोषणाला बसलो। 8 दिनांक 25 एप्रिल रोजी तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्षात माझ्या मंडपात येऊन त्यांनी
8 दिवसाचा अल्टिमेट दिला, तो रेती घाटाची मुका पाहणी करून प्रत्यक्षात जे काही आढळल त्या रेती घाटावर कारवाई करेल. जर कारवाई पारदर्शक झाली नाही तर मी यानंतर बी उपोषणाला बसणार. काय शिवीगाळ केली होती, काय जातीवाचक वगैरे काय बोलण्यात आलं? जाती भाषा शिवीगाळ केली. आता पुढचं तुमचं काय नाही का रेती धारकावर कारवाई नाही झाली अजून यानंतर बी उपोषणाला मी बसणार. माझा लढा कायम राहणार. महाराष्ट्रातील पत्रकारावर अन्याय माझ्यावर अन्याय झाला, कोण्या पत्रकारावरती अन्याय होऊ नये बा, ही माझी अपेक्षा आहे. हा माझा लढा कायम राहील.